पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही तक्रारीचा सुरू नव्हता. समाधानकारक बैठक झाली, हिरामण खोसकर म्हणाले. निवडून आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, जनतेशी संवाद कसा साधला पाहिजे त्याचं मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तीनही पक्षांनी एकत्र येऊन चर्चा आणि कामं केली पाहिजे, अशा काही सूचना त्यांनी आम्हाला केल्यात. अतिशय 1-2 तास सर्वांना संवाद असे चांगल्या पद्धतीने दिला. किती वेळ निवडून आलं पाहिजे, कसं आलं पाहिजे. निवडून येताना एखाद्याने जर आपल्याला मतदान नसेल करेल तरी पण त्याला तो आपला म्हणून समजला पाहिजे. एकदा चिठ्ठी फेकून द्यायची आणि आपल्या कामाला लागायचं. निवडून आल्यानंतर सगळे आपल्या परपंचावर, कुटुंबावर वेळ दिला पाहिजे, परपंच सांभाळला पाहिजे. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम केले पाहिजे. प्रवचन कीर्तन होते, म्हणजे हिंदूतून सांगायचे, मराठीतून सांगायचे. असं बरंच त्यांनी सांगितलं की आपण लोकांपर्यंत, जनतेपर्यंत कसं केलं पाहिजे. एखादा ॲक्सिडेंट झाला, सिव्हिलला त्याच्या दवाखान्यात गेलं पाहिजे, त्यांच्या नात्यावर समजूत काढली पाहिजे. असे अनेक त्यांनी ते सांगितलं. आता आमचे काही नेते मंडळी ते सांगतील आपल्याला. समन्वय कसा असावा, तिन्ही पक्ष एकत्र येऊन कुठेतरी एकंदरीत स्टू काढली पाहिजे. सर्वांना 1-2 दिवसभर कुठेतरी सर्वांना तिन्ही पक्षाचे आमदारांनी एकत्र येऊन जेवण केले पाहिजे. प्रत्येक मंत्र्याकडे प्रत्येक पक्षाचा आमदार, आपल्या तिन्ही पक्षामधला. आपण मग इथं पक्षाचेच आमदार मंत्र्याकडे जातो, परंतु महायुतीचे मंत्री आहेत, सगळ्याकडे गेलं पाहिजे. सगळ्याकडून कामं हो न हो परंतु सगळ्यांना भेटी घेतल्या पाहिजे. सगळ्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसलं पाहिजे, आपुलकी केली पाहिजे. मंत्री आपला, आपण मंत्र्याच्या अशा पद्धतीने. तक्रारीचा सूर होता का? काहीच नाही, तक्रार अजिबात नाही. एकदम समाधानकारक, सगळ्यांना एक ते घेण्यासारखं आहे, घेऊन मतदारसंघात नेण्यासारखं. विरोधकांवर काय म्हणाले? विरोधकच नाही असं समजायचं. कोण आपल्याबद्दल काय बोलतो त्याच्याकडे लक्ष नाही देत. आपण आपल्या मतदार, विरोधकांना आपले कान फिल्टर, कानामध्ये फिल्टर लावायचं, म्हणजे मध्ये ओरत नाही. नाही. सर, महत्वाची गोष्ट म्हणजे काय करू नये या संदर्भात काय सांगितलंय का? कुठल्या गोष्टींना थारा देऊ नका, असं काही आदेश किंवा सूचना आहे का? काही टाळता येईल, म्हणजे टाळता येईल, सगळं टाळायचं. आपण आपलं काम कर. निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघात काय काय करता आलं पाहिजे. सुखात दुःखात प्रवचन कीर्तन, बाबांच्या भेटी, बाबा लोकांकडे जाणं, त्यांच्याकडे फोटो काढून त्यांना दर्शन घेणं, हे करणं. हे धार्मिकवर जास्त बोललं. भ्रष्टाचारावरती किंवा नाही. धन्यवाद. इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत दाखल. नवी मुंबईतील खारघरमधील इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले आहे. मुंबईतील बैठकीनंतर नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने खारघरमध्ये पोहोचले. काही वेळातच इस्कॉन मंदिराच्या आवारात नरेंद्र मोदी दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन,
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. कल्याण अग्निशमन विभागाचा उपक्रम विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याबाबत दिले प्रशिक्षण. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून आपत्कालीन परिस्थितीत काय करावे यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिके दाखवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 15 दिवसातून एका शाळेतील विद्यार्थ्यांना अग्निशमन केंद्रात बोलावून ही माहिती दिली जाते. आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काय उपाययोजना कराव्यात याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात असल्याचं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दर हफ्त्या 15 दिवसांनी आपण आपल्या परिसरातील शाळांमध्ये मुलांना प्रात्यक्षिक तसे प्रशिक्षण देत असतो. आज आपल्याकडे सेंट लॉरेन्स स्कूलचे आपलं मुंबाड्याचे सेंट लॉरेन्स इंटरनॅशनल स्कूलचे जवळजवळ 100-150 मुलं आलेली आहेत. आज आपण त्यांना फायरविषयी माहिती सांगितली. आग लागल्यावर काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, फायर ब्रिगेड कसं काम करतं, काय काय इक्विपमेंट आहेत आणि कुठल्या कुठल्या कॉलवरती आपण काय काय इक्विपमेंट यूज करतो अशी त्यांना थोडक्यात समजेल अशी माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे. आपण नागरिकांना आग लागल्याचं आव्हान काय करायचं? नागरिकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की जेवढ्याही हायराईज बिल्डिंग आहेत किंवा इतर बिल्डिंग आहेत त्याच्यामधल्या जी फायर सिस्टीम आहे ती त्यांनी व्यवस्थित मेंटेन करावी. दर 6 महिन्यांनी नियमाप्रमाणे प्रमाणपत्र फायर ब्रिगेडला येऊन त्यांनी सबमिट केलं पाहिजे. त्यानंतर आम्ही तपासणी करून त्या व्यवस्थित असल्याची खात्री करतो. तसेच आता आम्ही जनजागृती म्हणून शहरांमध्ये शाळा, कॉलेजेस, मार्केट ठिकाणी पत्रकं वाटतोय, स्टिकर चिपकवतोय की लोकांना जास्तीत जास्त जनजागृती फायरविषयी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. केळूस येथील 34 मीटर लांब 1.5 मीटर उंच वनराई बांधाऱ्यांचे लोकवर्गणीतून काम पूर्ण. बंधारा दिवस अंतर्गत वेरलुगे तालुक्यातील केळूस, बापडतेवाडी, तारीसाणा येथील वनराई बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. केळूस आणि मुगणी माईनवाडा गावाला वरदान ठरणारा हा सुमारे 34 मीटर लांबीचा व 1.5 मीटर उंचीचा वनराई बंधारा लोकसहभागातून उभारण्यात आला आहे. केळूस, बापटेवाडी, तारीसाणा येथे वेरलुगे तालुक्यातील सर्वात मोठा वनराई बंधारा दरवर्षी बांधण्यात येतो. बंधारा बांधण्याची ही परंपरा गेल्या 40 ते 45 वर्षापासून आहे. या कामी ग्रामपंचायत केळूस, ग्रामपंचायत आरदुर्ले व ग्रामस्थ सहकार्य करतात. यापूर्वी या ठिकाणी झाडांच्या फांद्या व मातीचा वापर करून बंधारा बांधला जात होता. गेल्या 20 वर्षापासून हा बंधारा सिमेंटच्या रिकामा गोणे व मातीचा वापर करून बांधला जातो. साधारणतः 4000 सिमेंटच्या रिकामा गोण्या या बंधाऱ्यासाठी लागतात. या आवश्यक रिकामा गोण्या केळूस व आर्लुगे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुरवले जातात व शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 60 ते 65,000 रुपये लोकवर्गणी गोळा करून बंधारा बांधण्याचे नियोजन केले जाते. या बंधाराचा उपयोग केळूस भागातील शेतकऱ्यांच्या माड बागायतीला व उन्हाळी शेतीला होतो. साधारणतः बंधाराच्या दोन्ही बाजूला 1 किलोमीटर क्षेत्रापर्यंत पाण्याचा विस्तार होत असल्याने या भागातील माड बागायती शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाणी पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते. त्यामुळे पाणी टंचाई समस्येला पूर्णविराम मिळतो. शासनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी पक्का बंधारा बांधण्याची आवश्यकता आहे. हा केळूस बापाडतेवाडी तारीसाणा बंधारा म्हणून सर्वांच्या दृष्टीने परिचित आहे. ग्रामपंचायत केळूस आणि ग्रामपंचायत आंदुर्ला या दोन्ही हद्दींना हा बंधारा फायदेशीर आहे आणि दोन्ही गावांना मिळून उपयुक्त असणारा हा बंधारा गेली अनेक वर्ष
या ठिकाणी बांधला जातोय. यापूर्वी हा बंधारा माती आणि कवळकाठी म्हणजे झाडाच्या फांद्या वगैरे यांच्या माध्यमातून बांधला जात होता. त्यावेळी दोन्ही भागातील शेतकरी श्रमदानाने एकत्र येऊन हा बंधारा बांधत होते. अलीकडच्या काळात आधुनिकीची त्याला जोड आली आणि सिमेंटच्या गोण्या त्याच्यामध्ये ह्याच नदीतील जो गाळ असतो तो भरून आणि माती मिश्रित करून हा बंधारा बांधला जातोय. ग्रामपंचायत केळूस आणि ग्रामपंचायत आंदुर्ला यांच्या माध्यमातून सिमेंटच्या गोण्या पुरवल्या जात आहेत आणि इथले शेतकरी बागायतदार जे आहेत ते काही प्रमाणात श्रमदान आणि काही प्रमाणात अल्प दराने मजुरी असं घेऊन हा बंधारा गेली अनेक वर्ष आता बांधला जातोय. साधारणतः 34 मीटर हा बंधारा लांब असून आज तुम्ही ह्या बंधाऱ्यावरची पाहणी करताय. 1.5 मीटर हा उंचीचा बंधारा या ठिकाणी आपण बघतोय. ज्याप्रमाणे केळूस गावाला त्याचा फायदा होतोय तसाच याचा फायदा होतोय आंदुर्ले गावाला. शेती बागायती याचबरोबर पाळीव जनावरं जी आहेत तसेच वन्य प्राणी पशुपक्षी आहेत यांनाही ह्याचा फायदा होतोय. ह्याचबरोबर आणखी एक गोष्ट होती ती म्हणजे सध्याचा काळ हा म्हणजे आपण आता उन्हाळ्याकडे झुकतोय आणि उन्हाळ्याकडे जात असताना पाणी टंचाईसारख्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग ह्या बंधाऱ्यामुळे आज आमच्या गावातील 4 ते 5 वाड्या आणि आंदुर्ले गावातील 4 ते 5 वाड्या ह्या जलसमृद्ध होत आहेत आणि ज्या आपल्या नळपाणी योजनेच्या विहिरी असतील किंवा खाजगी विहिरी आहेत त्यांचीसुद्धा पाण्याची पातळी या माध्यमातून आज चांगली वाढते. त्यामुळे शासन आज जी विकासाचे धोरण अवलंबत आहे त्यामध्ये आमचा गाव आमचा विकास सारखं जा आपला एक प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये जलसमृद्ध गाव अशी एक आपण थीम राबवतोय आणि ह्या थीमचा सुद्धा एक प्रकारे ही दोन्ही गावं आम्ही ही थीम या माध्यमातून राबवतोय असंही म्हटलं तरी हरकत नाही. आपण इथे उभे आहोत तो आंदुर्ला ग्रामपंचायत आणि केळूस ग्रामपंचायत यांना जोडणारा हा तारीसणा बंधारा आहे. हा बंधारा दरवर्षी आमचे जे ग्रामस्थ आहेत ते आणि आमची ग्रामपंचायत या ठिकाणी 4000 पिशव्यांचा हा बंधारा आम्ही बांधत असतो आणि हा बंधारा जवळजवळ 34 मीटर लांबीचा 1.5 मीटर उंचीचा हा बंधारा आहे. या बंधाऱ्याचा उपयोग जसा आंदुर्ले ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये जे आपले मुणगी गाव आहे, माईनवाडा, बगदडे अशा अनेक वाड्या आहेत त्यांना उपयोगी पडतो. त्याचप्रमाणे केळूस ग्रामपंचायत हद्दीतील 2-4 वाड्या आहेत त्यांनासुद्धा उपयोगी पडतो आणि यामुळे जो आमचा बागायतदार शेतकरी आहे तसेच इतर शेतकरी आहेत हे जलसमृद्ध बंधारा झाल्यामुळे या ठिकाणी ते समाधान व्यक्त करत आहेत. कारण या आपल्याला माहिती आहे की गावात उशिरा मे महिन्यामध्ये जी पाणी टंचाई भासत असते तसेच आपल्याला जे आपले पाळीव प्राणी असतात त्याचप्रकारे या ठिकाणी टंचाईवर आणि पाळीव प्राण्या गुराढोरांना जी पिण्याच्या पाण्याची सोय असते ती या बंधाऱ्याच्या माध्यमातून होत असते. तसेच अनेक वन्य प्राणी असतात त्यांना सुद्धा या बंधाऱ्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. अशा प्रकारे बरेच उपयोग या ठिकाणी आमच्या गावातील शेतकऱ्यांना आणि वन्य प्राण्यांना याचे होतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नाशिक युवा शहराध्यक्ष नितीन बाळा निगळ व पदाधिकारी यांनी नाशिक महानगरपालिकेच्या 7 विभागीय कार्यालयामधील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निष्क्रिय अधिकाऱ्याची पार्टी लावून आंदोलन करून निषेध व्यक्त करत अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी नाशिक मनपा आयुक्तांकडे केली आहे. नाशिक महानगरपालिका 7 विभागातील बांधकाम विभागाचे अधिकारी
DS कोल्हे हे निष्क्रिय अधिकारी म्हणून महापालिकेचा कारभार करीत आहेत असा आरोप नितीन निगळ यांनी केला आहे. शिवजन्मोत्सव 1 महिन्यावर आला आहे. कार्यक्रमाच्या तयारीबाबत सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी व डागडुजी करण्यासाठी कोल्हे यांना वारंवार फोन करीत होते. मात्र त्यांनी काम तर केलेच नाही, पण फोन देखील उचलला नाही. त्यामुळे संतप्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकारी कोल्हे यांच्या खुर्चीला निष्क्रिय अधिकारी म्हणून पाठी लावली व त्यांनी फोन सर्वसामान्य नागरिकांचा फोन उचलावा यासाठी त्यांना नवीन कोरा मोबाईल भेट देण्यासाठी आणला होता. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष नितीन बाळा निगळ, अभिमन्यू पाटील, रवींद्र पवार, अनिकेत निगळ आदी उपस्थित होते. दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना नितीन बाळा निगळ यांनी अधिक माहिती दिली. आज या ठिकाणी सातपूर विभागीय कार्यालय या ठिकाणी उपअभियंता DS कोल्हे साहेब यांच्या केबिनच्या बाहेर आम्ही उभे आहोत. गेल्या 8 दिवसापासून सलग त्यांना आम्ही फोन करतोय, पण हा अधिकारी इतका माजूरडा आहे की फोन सुद्धा उचलत नाही. मी एक जबाबदार पदाधिकारी असता ते देखील माझ्यासोबत सर्वसामान्य लोकांचे सुद्धा तो फोन उचलत नाही. म्हणून त्यांच्या मोबाईलला काही प्रॉब्लेम असावा त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना मोबाईल भेट देण्यासाठी आणला होता. पण इथे देखील ते उपलब्ध नसल्यामुळे मी त्यांना फोन केला, त्यांनी फोन नाही उचलले. तर अशा अधिकाऱ्याची या ठिकाणून बदली झाली पाहिजे. असे निष्क्रिय अधिकारी नाशिकच नाही सातपूरच्या विकासाला खीळ घालणारे आहेत. यांची अकालपट्टी या ठिकाणी झाली नाही तर यानंतर आम्ही मोठं आंदोलन उभं करू व या सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय आयुक्तांना विनंती करेन, अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी काढून टाकलं पाहिजे व जबाबदार अधिकारी जो लोकांना वेळ देईल, लोकांचे फोन उचलेल असा अधिकारी आम्हाला या ठिकाणी द्यावा ही विनंती. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर बंदूक व तलवारीचा धाक दाखवून पैठणी दुकानात चोरी झाल्याची घटना येवला तालुक्यात घडली आहे. सदरची घटना येवला तालुक्यातील नंदेसर येथे दिनांक 13 जानेवारी रोजी रात्री 8:30 ते 8:45च्या सुमारास साई पैठणी दुकानात घडली असून ही घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दरम्यान साई पैठणीचे दुकान मालक शब्बीर अजित शेख यांच्या मालकीचे दुकान असलेल्या पैठणी दुकानात 3 अनोळखी इसमांनी मोटरसायकलवर येऊन शेख यांना दुकानात बंदूक, तलवार व चाकूचा धाक दाखवून पैठणी सुमारे 19,000 रुपये किमतीचा माल चोरी केला आहे. यामध्ये 6,000 रुपये गल्ल्यातील रोख रक्कम व 2 मोबाईल असा एकूण 19,000 रुपये किमतीचा माल चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरून नेला आहे. याबाबत शेख यांनी येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी येवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर सहभागी महायुतीच्या आमदारांच्या प्रतिक्रिया बघूयात. आपल्यावर संवाद साधला आहे. सर्व महायुतीचे भोजन बाकी काय नाही, राजकीय चर्चा अजिबात काय नाही. सगळ्यांचं आमचं स्नेह बोर्डाचा कार्यक्रम होता आणि शुद्ध शाकाहारी आज बुधवारी आम्हाला दिलं जाईल. अनेक आमदारांनी काही प्रश्न देखील मोदी साहेबांना विचारले. ते नेमके काय होते आणि त्यावर मोदी साहेबांनी आतमध्ये प्रश्न विचारलेले नाही. हे गाड्या कुठे आहेत साहेब? नेमका नाही मोदी साहेबांनी त्यांच्या तुला माहिती आहे आम्ही गप्प धनंजय मुंडे नव्हते. काल स्वतः देवगिरीला दादांना भेटून गेले ना, परळी बंदची आग दिली होती त्या अनुषंगाने. मेटकर साहेब यालाच अनुसरून परळीचं जे बीड बंद हे कुठेतरी चुकीचं आहे असं सुरेश धस असं म्हणताय. कारण एका आरोपीच्या अटकेच्या समर्थनासाठी असं बीड जर बंद करायला लागलं तर खरं तर लोकशाही धोक्यात असं म्हणायला लागेल.
त्या मुद्द्यावर मला सध्या काही बोलायचं नाही. त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा शेट्टी बोलतात. तुम्हाला मी हेच सांगितलं की यशाचं गमकच जनसंपर्क आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा संदेश आणि सरकारची कामं ही लोकांपर्यंत पोहोचवायची हा एक संदेश त्यांनी आम्हाला दिला आहे. ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्याबद्दल विसरून जा, सर्वांसाठी काम करा. सबका साथ सबका विकास हे मोदीजींचं सूत्र आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त जनसंपर्क करू, त्या ठिकाणी शासनाच्या योजना या त्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. अशा पद्धतीचं चांगलं घरातलं एक आपला मोठा माणूस ज्या पद्धतीने आपल्याला समजावतो त्या पद्धतीचं हे इंटरॅक्शन होतं. आम्हाला खूप आनंद झाला. पहिल्यांदा मोदीजींना आम्हीही अशा रूपामध्ये बघितलं की अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि खूप चांगलं इंटरॅक्शन. नाही, मला माहित नाही असं काही बोलले तर मी ऐकलं नाही. त्यांनी फक्त काम करा, जनसंपर्क वाढवा, सरकारच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे, याच्यासाठी प्रत्येकाने काम करायला हवं, याच पद्धतीच्या सूचना दिल्या. जेवण छान, आपलं मराठी जेवण होतं सुंदरपैकी. भाजी होती, पोळी भाकरी होती, हेही सांगायचं. आणि छान आपलं जे मराठी जेवण असतं ते होतं. फाफडा सुद्धा होता, जिलेबी सुद्धा होती. 3 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीच्या घरी जरांगे पाटील यांनी दिली भेट. दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षीय इकारा अमजद शेख राहणार फैसलाबाद कॉलनी तालुका अंबड या चिमुकलीचे कोणीतरी अपहरण केले. त्यामुळे संपूर्ण बदनापूर शहरासह एकच परिसरात खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या मुलीच्या कुटुंबियाची भेट घेतली आहे. जरांगे पाटील यांनी त्यांच्या घरातूनच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना कॉल करून सदर प्रकरणाचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. पोलीस विभागाने या मुलीचा शोध घेण्यासाठी 5 पथके तैनात केली असून लवकरच या मुलीचा शोध घेतला जाईल व आपली पोलीस यंत्रणा या मुलीला शोधेल असा विश्वास यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. या बांधवांची 3 वर्षाची मुलगी आज 4था दिवस गायब. त्यामुळं आता कळालं आम्हाला. कळता क्षणी आम्ही इथं आलो, कारण ते घरातले सगळे माणसं धाय मोकळून रडायला लागले. शेवटी लेकरू लय महत्वाचं असतं आणि ते गेल्यानं त्यांना धीरच लागत नाही. आता DYSP साहेबांशी आमचं बोलणं झालंय, खांबे साहेबांशी. त्यांनी 5 पथकं सुद्धा यासाठी रवाना केलेले. रात्रंदिवस ते बघतात. पोलिसांच्या तपासांच्या बद्दलचा यांना पण काही संशय नाही, कारण ते करतायत यांच्या सोबतीनं सगळे. आता मी SP साहेबांना सुद्धा बोललो, आता बन्सल सरांना सुद्धा. त्यांनी सांगितलं की आम्ही आणखीन याच्यामध्ये वेगळ्या अँगलनं तपास घ्यायचं काम सुरू करतोय. पुन्हा आम्ही स्पीड याच्यामध्ये घेऊन वेगळ्या अँगल, आता ते त्यांना माहिती असतात अँगल कसे काय करायचं, कसं करायचं. आणि मी अजय साहेबांना सुद्धा आणि कलेक्टर साहेब सुद्धा आता हे विषय लगेच बोलतो आता. त्यामुळं त्यांचं लेकरू नक्की मिळेल आणि मिळावं ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतोय. आणि पोलीस प्रशासनाने आणखीन वेगळ्या अँगलनं याचा तपास ताकदीनं करावा, कारण स्थानिक पोलीस बांधव सुद्धा त्यांच्या टीमच्या माध्यमातून रात्रंदिवस काम करतायत. कारण पोलिसांच्या बद्दलच्या आणि तपासाच्या बद्दलचं यांचंही काय बांधवांचं यांचंही काय म्हणणं नाही. यांची मुलगी येते 3 वर्षाची लेकरू नक्की मिळेल. काळजी घ्या, नक्की मिळेल, काळजी करू नका. आई सोबत आम्ही सगळे.
BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. BBS न्यूज. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी आता प्रशासनाला शिस्त लावण्याच्या दृष्टीने अचानक विभागीय कार्यालयांना भेटी देण्यास सुरुवात केली. आज त्यांनी पंचवटी विभागातील कार्यालयाला भेट दिली. सामान्य नागरिकांच्या समस्या या विभागीय कार्यालयात स्तरावरच सोडवल्या गेल्या पाहिजे यावर आयुक्तांनी प्रारंभीपासून भर दिलेला असून त्याच अनुषंगाने पंचवटी विभागीय कार्यालयाच्या विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. आपल्या या भेटी दरम्यान बाहेर कार्यालयीन कामकाजानिमित्त असलेल्या कर्मचाऱ्यांची सखोल माहिती घेतली. सर्वच विभागाचे हालचाली नोंदी वही तपासली. त्यातील नोंदी योग्य आहेत का याची खात्री करण्यात आली. बेशिस्त कर्मचारी यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असं निर्देश आयुक्त खत्री यांनी दिले. विभागीय कार्यालयातील कामकाजासंबंधित व तेथील अडचणींबाबत देखील माहिती विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या जाणून घेतली. विभागातील अभिलेखी वर्गीकरणाबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा करून यावर नियोजन करण्याचे अद्यापही केले नसल्याबाबत नाराजी व्यक्त करून यावर त्वरित कार्यवाहीच्या सूचना देखील दिल्या आहेत. विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन कामकाज व शिस्तीला प्राधान्य देण्यात याव्या अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारी मुख्यालयापर्यंत येणार नाही याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताकीद दिली. तसेच विभागीय कार्यालयातील कामकाजांच्या वेळोवेळी आढावा घेणार असल्याचं देखील त्यांनी नमूद केले. या भेटीच्या वेळी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी विद्युत विभागातील फील्डवर गेलेल्या कर्मचारी यांची माहिती, पदनाम व नावासह आयुक्त खत्री यांनी संपूर्ण माहिती घेतली. आयुक्तांच्या या भेटीमुळे बेशिस्त कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तर प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. या भेटीमुळे मनपाच्या इतर विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना देखील कार्यालयीन वेळेत कामावर उपस्थित राहण्यास प्राधान्य दिल्याचं दिसून आले. अशा प्रकारच्या भेटींमुळे सामान्य नागरिकांमध्येही प्रशासनात सकारात्मक बदल आयुक्त करीत असल्याचं समाधान व्यक्त केलं जात आहे. येत्या काही दिवसातच अन्य विभागात आयुक्त खत्री अचानक भेटी देणार असून तेथील कामकाजाची माहिती घेणार आहे व कर्मचारी उपस्थितीबाबत व कार्यालयीन अभिलेखांची तपासणी करणार आहेत. दहा वर्षात एखाद्या विद्यापीठात जाऊन आपण जेवढं जीवनमूल्य शिकू शकत नाही तेवढं मोदीजींनी 2 तासात सांगितलं असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते 2 तासात सांगितलं, पण हे तुमच्यासाठी सध्या नाही. तुम्ही आमदार जागेवर मात्र हे तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुम्हाला कुठलं जीवनमूल्य भाव मी सांगितलं ते आमदारांसाठी आहे. तुम्हाला सांगून आम्ही आमच्या मधली स्पर्धा कशाला वाढू, तुमच्या मनात इच्छा निर्माण कशाला करू की तुम्ही आमदार व्हा. जिथं आहात तिथं तुम्ही सुखी राहा, जिथं आम्ही आहे तिथं आम्हाला सुखी ठेवा. एवढी गोपनीयता का? एवढी गोपनीयता यासाठी आहे की प्रत्येकाचं एक स्वतःचं क्षेत्र आहे आणि प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. आता ही आमची जबाबदारी आहे. आता आमच्या जबाबदारीची माहिती तुम्हाला द्यायची. समजा तुम्ही बीकॉम मध्ये आहात तर तुम्हाला फिजिक्सच्या प्राध्यापकांनी येऊन फिजिक्स शिकवायचं. परंतु भाऊ, आमदारांना न बोलण्याच्या सूचना आहेत का? आमदारांना न बोलण्याच्या सूचना आहेत का? अरे आमदार
कशासाठी घेतली आम्हाला कसं माहिती? सर आमदारांना न बोलण्याच्या सूचना दिलेल्या आहेत का? धनंजय मुंडेंना वेगळा न्याय दिला जातोय, हाच न्याय तुम्ही अजित पवारांच्या बाबतीत का वापरला नाही, ज्यावेळी त्यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप भाजपने केले? असं आहे, आता मदा साहेबांनी आमच्या अनेक त्यांचे नेते खाजगीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं कौतुक करतात. आता त्यांच्या असं लक्षात आलं आपण कौतुक केलं तर आपले सर्वच उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक कौतुक करायला लागले. कोणी म्हणायला लागलं की आता आमच्या पार्टीची काँग्रेस झाली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण तर महायुतीमध्ये जाण्यासाठी मार्ग शोधत होतो, पण आपल्या कार्यकर्त्यांनी अनेक मार्ग जन्माला घातले आणि म्हणून पुन्हा एकदा दरवाजे बंद करण्याचा हा एक असफल प्रयत्न आहे, हा अयशस्वी प्रयत्न आहे. आणि संजय राऊत साहेबांनी आता काहीही म्हटलं तरी तुम्हाला तरी वाटतं का, तुम्ही तरी गंभीरपणे घेता का? एक तरी त्यांची गोष्ट सांगा, तुम्ही गंभीरपणे घ्यावी असं वाटतं? तुम्ही छातीवर हात ठेवून पत्रकारांनी सांगा. दरवर्षीच्या परंपरेनुसार आज तामसा येथे भाजी भाकरी पंगत संपन्न. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या तामसा येथील बारालिंगी मंदिरात भाजी भाकरी पंक्तीचे आयोजन करण्यात येते. या पंक्तीला 150 वर्षाची परंपरा असून या पंक्तीनिमित्त ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन घडते. येथील महादेव मंदिर हेमाडपंथी असून श्रींची मुख्य पिंड भूगर्भात अंदाजे 5 फूट खोल आहे. मंदिराच्या पाषाणाच्या नंदीच्या उजव्या बाजूला 12 लिंग पिंड आहेत. ही पिंड 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती मानली जाते. मंदिराच्या जवळूनच छोटा नाला वाहतो, त्यामुळे मंदिर परिसराला निसर्ग सौंदर्याची झालर मिळते. महालिंग महाराज कंठाळे यांनी तामसा येथील नागरिकांच्या मदतीने या पंगतीची छोटेखानी सुरुवात केली होती. आता या पंक्तीचा विस्तार झाला आहे. पंक्ती निमित्ताने येथे ग्रामीण मराठमोळे वातावरण निर्माण होऊन मराठी माणसाचे मुख्य खाद्यान्न भाकरी भाजीचे महत्व अधोरेखित होते. पंक्तीच्या प्रसादासाठी दरवर्षी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा भागातील भाविक मोठ्या संख्येने येतात. तामसा भोकर शहरासह परिसरातील अनेक गावांमधून भाविक भाकऱ्या घेऊन येतात. येथे येणारा भाविक प्रसादाविना परत जात नाही याची काळजी घेतली जाते. मकर संक्रांतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाहेर गावचे जे लोक येतात ते अतिशय मन मोकळेपणाने राहत नाही. तर जवळपास 150 वर्षापासूनची परंपरा आहे आणि या परंपरेला आज जवळपास 150 वर्षापासून परंपरा असून या परंपरेसाठी एवढे जण लोक झटतात की आज आजूबाजूची जवळपास या भोकर सर्कल मधले, आष्टी सर्कल मधले, तामसा सर्कल मधले आणि आजूबाजूला हातगाव पासून इथे लोक येतात. नांदेड जिल्ह्यातले येतात, पण इथून आपल्या आंध्रामधून सुद्धा लोक येतात. भाकरी जवळपास 150 क्विंटल आणि भाजी 300 क्विंटल असा समूह या वर्षी तर माझ्या मते सर्वात जास्त म्हणजे 300 क्विंटलची भाजी झाली. हर वर्षी 250 क्विंटल होते. दरवर्षी वाढवारी, यावर्षी वाढलं होतं की भाकरी कमी पडतील, पण लोकांनी एवढं सहकार्य केलं आणि भाकरीचा पुरवठा एवढा जास्त झाला यावर्षी. आता भाकरी सुद्धा कमी पडणार नाही आणि भाजी सुद्धा कमी पडणार नाही. जवळपास 51 प्रकारच्या वनस्पती आहेत, कुठलेही केमिकल नाही. भाजीमध्ये कुठलेही केमिकल नाही. सर्व भाज्या निसून साफ करून रात्रीच्या वेळी महिलेने 2-3 दिवस झाले इथं महिला आणि पुरुष मंडळीने भाजीची तयारी केली आणि आज हा प्रसाद सर्वांना मिळत आहे.
BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139.